रबरी बॉलचे क्रिकेट. प्रतीक पाटील आणि आकाश घरत हे दोन सलामीवीर आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू रितांशु पाटील. आपण पाहतोय एक मोठा अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये. अर्थातच बॅटिंगची मदार आणि बॉलिंगची सुद्धा जबाबदारी घेऊन उतरलेला रितांशु पहिला चेंडू फेक करतोय. यावेळेला चेंडू मात्र तेच तर्रार चेंडू, परंतु पंचांचा निर्णय अर्थात बिरजू भगत आमच्याकडे इशारा देतात. स्क्वेअर चेंडू पहिला वाईड. अर्थातच वाईडच्या या पहिल्या धावेने श्री गणेशा होतोय वहाळ संघाचा. एक धाव. पुन्हा एकदा तयार. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, वेगवान चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता प्रतीकच्या बॅट मधून, परंतु कोणताही संपर्क नाही. डॉट चेंडू. कमबॅक चांगलं केलंय गोलंदाज रितांशु याने. पुन्हा एकदा तयार उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना हाफ ट्रॅकरचा चेंडू, परंतु पूल अयशस्वी होतोय आणि यावेळेला मात्र बॅटवर चेंडू परफेक्ट आला नाहीये. एक धाव जरूर मिळेल. अकाउंट ओपन करतोय एका धावेने प्रतीक. यावेळेला स्ट्राईकला असेल आकाश घरत. कर्णधार आहे आकाश. फार मोठी जबाबदारी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपली जबाबदारी योग्य पद्धतीने त्यांनी पार पाडली होती. यावेळेला सुद्धा पाहूया फार मोठी जबाबदारी असेल त्याच्यावर. फार महत्त्वाचा सामना आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाज रितांशु. टप्प्याचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू पाहतोय आपण लॉगऑफच्या दिशेला. वन बाउन्स कलेक्ट करतोय क्षेत्ररक्षक, फेक करतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला नाहीये, तर यावेळेला मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने धाव फलक 3च्या घरात. पहिलं षटक मार्गस्थ असताना रितांशूचं थोडीशी सावध सुरुवात जरूर करतायत वहाळचे हे सलामीवीर. अर्थातच सुरुवातीला आलेले दोन मातब्बर खेळाडू प्रतीक आणि आकाश यावेळेला स्ट्राईकला आहे. प्रतीक पुन्हा एकदा सामना करेल रितांशूचा. ड्राईव्ह चांगला आहे, परंतु सरळ हिमांशूच्या हातात. हिमांशू मात्र थोडासा भाव चढतोय, अर्थातच मिसफील्ड करतोय. एक धाव मात्र जरूर मिळते. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं हिमांशूच्या हातून चेंडू निसटला होता आणि जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा त्यांनी बहाल केल्या होत्या. यावेळेला मात्र एक धाव जरूर मिळते. स्ट्राईक रोटेट होतोय. यावेळेला आकाश स्ट्राईकला येतोय. गोलंदाज आहे हिमांशू. हो काय टायमिंग होतं, परफेक्ट टायमिंग. जेव्हा चेंडू आणि 6 धाव्यांसाठी येतोय, सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून फिरकावलेला खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय. नजाकत भरा हा स्ट्रोक आणि असे देखणे फटके पाहायला इथे क्रिकेट रसिक मी म्हणेन नक्कीच आतुरलेले आहेत आणि असे फटके पाहणं खरंच क्रिकेटची एक मेजवानी आहे. तर षटकारानिशी धावसंख्या धाव फलकावर 10च्या घरात. दुहेरी अंकात मात्र पोचतोय वहाळ संघ. ओहो काय लाजवाब फटका. सरळ पुन्हा एकदा 6 धाव्यांसाठी हा ट्रॅकरचा चेंडू सरळ वॉच केला, वेट केलं आणि सरळ फिरकावून दिला. बॅट मात्र थोडंसं पोझिशन आपण पाहतोय थोडा बॅकफुटवर गेला आणि सरळ फिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेच्या वरून. 6 धाव्यांसाठी षटकार, एक खणखणीत षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. असं वाटलं होतं रितांशु हेवी ठरतोय की काय प्रतीक आणि आकाशवर, परंतु यावेळेला मात्र मी असं म्हणेन आकाश हेवी ठरला. तो या शेवटच्या 2 चेंडूंवर, तो रितांशुवर. आणि यावेळेला धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 16च्या घरात. सुरुवात थोडीशी डळमळीत जरूर झाली होती पहिल्या 4 चेंडूंवर. तदनंतर मात्र 2 चेंडूंचा खरपूस समाचार घेतला आकाशने. आणि आकाश जो वहाळ संघाचा कर्णधार आहे आणि मागच्या सामन्यामध्ये तब्बल 42 धावा ठोकल्या होत्या, म्हणजे कर्णधाराला साजेशी खेळी केली होती. यावेळेला सुद्धा तोच कर्णधार कसा आपली ही खेळी सार्थक ठरवतोय ते पाहण्याजोगं असेल. पुरंच एकदा पाहूया हिमांशू यावेळेला गोलंदाजीसाठी डावखुरा शैलीदार गोलंदाज उजव्या डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना आपली नॅचरल विकेट जी आहे त्या दिशेने मारा करताना
चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, अर्थातच रितांशू मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आता पाहतोय. निर्धाव चेंडू, बिंदगीन पहिली आणि या वेळेला धावसंख्या मात्र धावफलकावर स्थिरावते 16. अकुटप्प्याचा चेंडू या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु मी असं म्हणेन टायमिंग परफेक्ट नव्हतं, परंतु एक धाव जरूर मिळते कारण जो स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक आहे सुशील तो मात्र चेंडूवर येतोय, फेक करतोय. तत्पूर्वी एक धाव, एका धावेने 17 धावा धावफलकावर. एक आपण जर विचार केला तर अजून दोन्ही सलामीवीर शाबित आहेत, म्हणजे मैदानामध्ये क्रीजवर उपस्थित आहेत आणि क्रीजवर जेव्हा एखादी चांगली सलामीची भागीदारी चांगली होते तर मी असं म्हणेन शेवट सुद्धा चांगला होतो. यावेळेला सुरुवात चांगली आहे, यावेळेला पाहतोय मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, बॅटची कट लागून चेंडू जातोय डीच्या क्षेत्रात. एक धाव मिळेल, एका धावेने 18 धावा धावफलकावर. बिनबाद 18, 18 फॉर नन. पुण्याच्या एकदा हिमांशू डाकुरा शैलीदार गोलंदाज आकाशसाठी. यावेळेला आकाशच्या यष्ट्या उखडवल्यात, वेध घेतोय चेंडू सरळ यष्ट्यांचा, ब्रेक थ्रू देऊन जातोय हिमांशू पाटील आणि या वेळेला मात्र आकाशला परतावा लागेल. 42 ची मागच्या सामन्यामध्ये जी आक्रमक अशी फलंदाजी केली होती, जी खेळी केली होती, त्याला मात्र ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे हिमांशूने आणि यावेळेला एक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे हिमांशूने आपल्या संघासाठी. अर्थातच आकाश एक कर्णधार साजेसा खेळी करणारा यावेळेला मात्र तंबूच्या दिशेने परततोय, पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय संघासाठी हिमांशू. एक गडी बाद, एक गडी बाद 18. मागच्या सामन्यामध्ये समीर नाईक जो सलामीला आला होता, अपयशी ठरला होता, त्याला मात्र यावेळेला थांबून ठेवलं होतं आणि प्रतीकला प्रमोट केलं, परंतु यावेळेला तो आता वन डाऊनला येतोय. पाहूया त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असेल, कारण मागची जी जबाबदारी होती ती कर्णधार आकाशने पुरेपूर पेलवली होती, सांभाळली होती. ती यावेळेला पाहूया हा समीर मागच्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता, या सामन्यामध्ये कशी जबाबदारीने खेळी करतोय ते, आणि ती करावंच लागेल कारण क्रिकेट आहे मित्रांनो. कधी वरचढ गोलंदाज ठरत असतो तर कधी फलंदाज हा गोलंदाजावर वरचढ ठरत असतो. यावेळेला पाहूया कोण वरचढ ठरतोय तो. या वेळा आपण पाहतोय पुन्हा एकदा वरचढ ठरतोय हिमांशू पाटील, बॅक टू बॅक दुसरा हादरा देतोय. मागच्या सामन्यामध्ये त्याला जर हॅट्रिक घेतली तर तीन गडी लागोपाठ बाद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, परंतु यावेळेला पारितोषिकची इथे जरूर घोषणा झालेली नाहीये, परंतु 2 गडी मात्र बाद करण्यात, बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय. होय नक्कीच, एक्सपिरियन्स नितेशजी फार महत्वाचा असतो, जो अनुभव असतो तो फार महत्वाचा असतो. यावेळेला यतीन स्वतः जेव्हा मैदानात उतरला तर त्यांनी मात्र थोड्याशा सूचना जरूर दिलेल्या आहेत इथे कर्णधार रितांशूला, आणि पाचारण केलं, ज्याला मागे ठेवलं होतं थोडं हिमांशूला, त्याला यावेळेला मात्र दुसरं षटक त्याच्या हातात सोपवलं, त्याचं चेंडू हातात त्याच्या सोपवल्यानंतर तो पूर्णतः सार्थक ठरतोय. आणि यावेळेला त्यांनी मात्र त्या कर्णधाराचा, आणि अर्थातच मी असं म्हणेन की यतीनची जी टिप्स असेल ती मात्र पूर्ण सार्थक ठरवतोय हिमांशू. चांगली गोलंदाजी करतोय, टिच्चून आणि भेदक मारा पाहायला मिळतोय या हिमांशूच्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज हिमांशू. घुटणे टेक, तमाशा देख असा एक फटका मारण्याचा प्रयत्न आमचे जे लेजंड कॉमेंटेटर संदीप म्हात्रे सर आहेत, अर्थातच सँडी, त्यांचा हा डायलॉग आहे, घुटणे टेक तमाशा देख, परंतु यावेळेला मात्र अयशस्वी होतोय. कुठेतरी मारण्याचा म्हणजे जे डाव्या बाजूचं क्षेत्ररक्षण आहे तिकडे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु अयशस्वी होतोय. आणि यावेळेला हिमांशू मात्र सक्सेस गोलंदाज आपण पाहतोय, फक्त 2 धावा देऊन 2 तब्बल गडी त्यांनी बाद केलेत. अर्थातच एक मोठे जे फलंदाज होते आकाश आणि समीर यांना मात्र त्यांनी तंबूच्या दिशेने धाडलेले आहे. तर स्पीडअप घ्या यतीनजी, ही जबाबदारी आपली आहे, लवकरात लवकर सामना चालू ठेवायचा आहे. तर नितेशजी, या जीवगाव अर्थातच गावदेवी जीवगावच्या मैदानामध्ये सातत्याने ज्याचा बोलबाला असतो, अर्थातच जी गावातल्या गावात जी स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये हा जो मी असं म्हणेन नन्ना जादूगर, आम्ही त्याला उपमा दिले, एक भले छोटी कदका खिलाडी आहे, परंतु हा जो खेळाडू आहे हा खेळाडू ह्याची उंची फार मोठी आहे, गोलंदाजीची जी धुरा आहे, हा अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु नेहमी सातत्याने या जीवगावच्या मैदानामध्ये त्याची कामगिरी ही दिवसेंदिवस उंचावत जात असते. आणि हा गोलंदाज यशस्वी ठरलेला आहे या मैदानामध्ये. होम पिच आहे, होम ग्राउंड आहे,
कसा सार्थ ठरतोय तो पाहूया. यावेळेला मात्र सरळ भिरकावतोय मिड विकेटच्या दिशेला, अर्थात काऊ कॉर्नर मिड विकेटच्या बरोबर मधून सरळ भिरकावलंय 6 धाव्यांसाठी. षटकार पहिल्या चेंडूवर समाचार घेतोय फलंदाज प्रतीक, जो सलामीला आला होता तो मात्र इथे टिचून आहे विकेटवर आणि त्याला माहीत आहे मी सलामीला आलोय, मला फार मोठ्या धावा जमवायच्या आहेत माझ्या संघासाठी, अर्थात वहाळसाठी मला योगदान द्यायचं माझ्या संघासाठी. 24 धावा धावफलकावर मात्र लगावतो हे षटकारी निशे. तर गोलंदाज मंथन पुन्हा एकदा तयार. नितेजी, या गोलंदाजाचं एक ब्रह्मास्त्र होतं ते म्हणजे यॉर्कर खूप मारण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. यावेळेला पाहायला मी सांगितल्याप्रमाणे हा गोलंदाज एखादा मोठा फटका याच्या गोलंदाजीवर जर पडला तर तो मात्र नेक्स्ट जो चेंडू फेक करतो तो यॉर्कर मारतो आणि त्याचंच प्रत्यय त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. हा भले छोटा अनुभवी छोटा खेळाडू वयाने सुद्धा छोटा आहे, परंतु याची कीर्ती खूप महान आहे या मैदानावर आणि तो इथे गोलंदाजी करताना पाहतोय. परंतु त्याला तसं तोडीच तोड उत्तर देणारा प्रतीक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कट लागते, स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय, एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, डेंजर एंडला पाहूया काय होतंय. आणि पॉपिंग क्रीज मध्ये प्रतीक सुरक्षित. फेक जर थोडी लवकर झाली असती किंवा चेंडूवर लवकर आला असता सुशील आणि फेक लवकर झाली असती तर मात्र जरूर थोडस अडचण किंवा जरूर धोका संभवला असतो तो प्रतीकसाठी, कारण ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न हा झालाच पाहिजे. परंतु इथे मात्र प्रतीक सुद्धा तसा तरबेज चांगली चपळता दाखवले. 2 धावा मिळतात, 2 धावेने धाव फलक 26च्या घरात. पुण्याचे एकदा गोलंदाजी करताना गोलंदाज मंथन भेदक मारा, कमबॅक चांगलं करतोय. भले षटकार आला होता पहिल्या चेंडूवर नितेशजी, त्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंवर फक्त 2 धावा देतोय. पहिल्या चेंडूंमध्ये जरूर षटकार आला होता. यावेळेला 26 धावा आहेत धाव फलकावर. पुन्हा एकदा तयार मंथन, राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, अर्थात ब्लॉक होल मध्ये मारलेला चेंडू आणि यावेळेला मात्र पूर्णतः थांबून ठेवलं नितेश जे आपण बघत नाहीये. ब्लॉक होलचा चेंडू होता, पुण्याचं ब्रह्मास्त्र आहे ते क्रिकेटचं आणि ते मात्र त्यांनी स्वतः काढलं आणि प्रत्येकसाठी तो वापरतोय. कारण जेव्हा जेव्हा या क्रिकेटचं नवीन जेव्हा यावेळेला मात्र पाहतोय चेंडू चांगला ड्राईव्ह आहे, चांगला फटका होता, एक धाव जरूर मिळते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि गडी बाद होतोय. अर्थातच घनश्याम बॅक टू पॅव्हलियन होईल. तिसरा हादरा बसतोय. धावसंख्या आहे 27, 27 लॉस ऑफ 3 विकेट्स. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या आहे 27, 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते बाटली फायटर्स या संघासमोर. अर्थात जीवगावचा हा स्थानिक संघ आहे आणि माझ्यासोबत जोडलेले आहेत नितेश भोईर, अर्थातच करावे गावचे सुपुत्र, एक चांगले कॉमेंटेटर आपण पाहतोय, उद्योन्मुख समालोचक आहेत. तर नक्कीच मी म्हणेन येणारं भविष्य त्यांच्यासाठी नक्कीच चांगलं असेल. तर येऊया पुन्हा एकदा 27 धावा, 28 धावांचं लक्ष असेल, 28 धावा करावायच्या आहेत 3 षटकांमध्ये. अर्थातच या खेळीमध्ये आपण जर पाहतोय तर आकाशने नक्कीच थोडंसं हातभार जरूर लावला होता, कारण 2 षटकार आले होते. तदनंतर मात्र प्रतीकने थोडासा हातभार लावला. अर्थ प्रतीकच्या सुद्धा या खेळीमध्ये 1 षटकार आला होता. परंतु मी असं म्हणेन की कोणतेही लक्ष कोणतेही उच्चांक हे विजयाचं निश्चिती सांगू शकत नाहीये आणि पाहूया या 28 धावा हा चेस कशा केल्या जातील. परंतु इथे मी जर विचार केला तर पहिलं चेंडू जो घेऊन आला होता रितांशू, त्यांनी 16 धावा तब्बल दिल्या होत्या. तदनंतर हिमांशू आला होता, हिमांशूने चांगलं कमबॅक केलं, 2 मोहरे गारद करण्यात आणि 2 लवकरात लवकर नेक्स्ट मॅच साठी कर्णधार गजानन तुर्बे आणि देवीशा ऐरोली आणि गजानन तुर्बे दोन्ही कर्णधारांनी प्लीज कृपया समालोचन कक्षामध्ये आपण यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. 28 धावा 18 चेंडू 28 धावा असं समीकरण आणि हे समीकरण अर्थातच 18 चेंडूंमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोन सोपवतोय नितेश भोईर, अर्थातच करागावचे सुपुत्र यांच्याकडे. मी तुर्तास सूर्यकांत आपली रजा घेतोय. धन्यवाद. थैंक यू सो मच सूर्यकांत जी. ज्या आवाजातून चांगल्या अनुभवाची
चांगल्या अनुभवाचं प्रतिबिंब उमटतंय असा आवाज तुम्ही ऐकला. खूप चांगलं वर्णन या क्रिकेटचं. आणि लगेचच विद्यमान सामन्याकडे आपण जाऊया. नवीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचतोय. जसं मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये 2 फलंदाज या धावांचा पाठलाग करतील. तत्पूर्वी एक अनाउन्समेंट करूया. यानंतरची लढत दिविशा 11 ऐरोली आणि त्यांच्या विरोधात गजानन तुर्बे. मी दोन्ही कॅप्टन्सना विनंती करेन, गजानन तुर्बे संघाचा कॅप्टन रितेश आमच्याकडे येताना पाहायला मिळतोय, तर लगेचच मी विनंती करेन दिविशा ऐरोली आपला कॅप्टन आपण लगेचच आमच्या मुख्य कक्षाकडे नाणेफेकीसाठी पाठवायचं. प्लीज इनिशिएट टुवर्ड्स द मेन पॅव्हिलियन बॉक्स फॉर नेक्स्ट मॅच टॉसिंग. आणि गेम इज ऑन. सेकंड इनिंग. पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर घनश्याम. ओहो, पहा बॅटचा एज. आणि ही खरी कसोटी आहे, कारण समोर आहे नवी मुंबई परिसरामधील या पंचक्रोशीमधील एक जबरदस्त बहादूर असा हा खेळाडू, ज्याला क्रिकेटचा मोठा वारसा आहे. लेजंड खेळाडू रामचंद्रजी घरत यांचे हे सुपुत्र रामचंद्रजी पाटील. आणि या ऋतांशूचा जर का विचार केला तर मागच्या सामन्यातील हिरो, या वेळेला मात्र पंचांकडनं अपील. थोडस दडपण, कारण कॅप्टन आहे विकेटच्या मागे. आकाश घरत या वेळेला मात्र थोडस चेंडू गती प्रदान झालाय. घनश्याम गोलंदाजी मार्कवर. ओ हो हो, फुलोर लेनचा आउट स्विंगचा चेंडू अगेन्स्ट द स्पिन खेळायचा होता. मिस्टेक होतीये. देर इज नो मर्सी फॉर एनी मिस्टेक्स ऑन ग्राउंड. या मात्र चुकीचा मात्र भुर्दंड तुम्हाला भोगावाच लागेल, कारण मागच्या मॅचचा हिरो ऋतांशू पाटील याचा मात्र झेल निसटल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं या संधीचा फायदा तो नक्कीच उचलणार. यात मात्र नक्कीच कोणत्याही प्रकारची शंका नाहीये, परंतु इथून पुढे मात्र टिचून गोलंदाजी तुम्हाला करावीच लागेल, कारण 28 धावसंख्या अतिशय कमी आहे. 18 चेंडू त्यांच्याकडे असतील. या धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत आणि या धावा चेस करण्यासाठी उतरलाय या नवी मुंबई परिसरामधील एक हार्ड हिटर, वन ऑफ दी एक्सप्लोजिव्ह डिस्ट्रक्टिव्ह असा हा खेळाडू, ज्याच्या मनगटामधली ताकद सुस्पष्ट दाखवतोय. शॉर्ट पिच चेंडू, त्या चेंडूवर मात्र वज्र प्रहार केलाय. बँग ऑन टार्गेट. सरळ भिरकावून दिला त्या चेंडूला, सरळ स्ट्रेट लॉंग ऑनच्या वर्ण षटकारासाठी. 6 धावा. थोडस दडपण गोलंदाज घनश्यामकडे, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी साकारली होती. तो घनश्याम राईट आर्म अराउंड द विकेट. पंचांचे उजव्या अंगानं समोर आहे ऋतांशू, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला आहे. ओहो, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टिक. हा असेल डॉट बॉल. कमबॅक करणारा चेंडू. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक म्हटलं जातं, आणि इथे हा कमबॅक करतोय गोलंदाज घनश्याम. या षटकामध्ये षटकार जरी ठोकला असेल तरी देखील अजूनपर्यंत 9 धावा खर्च करतोय. हो हो हो, अवे फ्रॉम द बॉडी. फटका सजवण्यामध्ये मी म्हणेन चेंडूचा लाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला होता ऋतांशूकडनं. ऋतांशू मात्र नक्कीच मी म्हणेन या इनिंग मध्ये आतापर्यंत एक षटकार त्यानं लगावलाय. एक सिंगल, एक डबलच्या साह्यानं मात्र तो अजूनही क्रीजवर शाबूत आहे. बॅटचा एज, फेस लवकर बंद केला. तदनंतर मात्र चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जातोय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडू ग्रीप करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मात्र या धावा मिळतील 2. या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 12वर. अजूनही या षटकामधील षटक मला वाटतं इथे पहिलं संपलेलं आहे. 12 चेंडू, 6 चेंडू आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 12वर. अजूनही या सामन्यातील जर का समीकरणाचा विचार केला तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी, आणि
12 चेंडूमध्ये 16 धावा आणि नवीन फलंदाज जो स्ट्रायकर एंडवर येतोय, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी साकारली होती, तो हार्दिक. समोर डावखुऱ्या हाताचा अतिशय कल्पक, ज्याच्याकडे खूप चांगलं व्हेरिएशन आहे, ज्याच्याकडे अचूक टप्पा आहे, दिशा आहे, लाईन आहे, ज्याच्याकडे खूप चांगलं टेम्परमेंट आहे. गोलंदाजीमध्ये खूप चांगलं कंट्रोल असणं खूप महत्वाचं आहे. तो कंट्रोल त्याच्याकडे, परंतु रिअल टाइम मध्ये तुम्हाला एक्झिक्युशन करणं खूप महत्वाचं आहे आणि ते एक्झिक्युशन पहिल्या चेंडूवर आपण पाहिलंय. बॅट अँड पॅडवर आदळलेला तो चेंडू मात्र फक्त 1 धाव मिळाली. टप्पा बदललाय, आउटस्विंग केलेला हा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजा बाहेर निघतोय. चेंडू मात्र हा दिशाहीन आहे असं मात्र पंच या चेंडूला डिक्लेअर करतायत. इट इज कॉल्ड डिक्लेअर्ड व्हाईट बॉल आणि व्हाईटनं मात्र संघाची एक्स्ट्राच्या स्वरूपातनं धाव मात्र पुढे जाते आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 14वर. टॅप केलाय, बॉल बॅक ड्राईव्ह, बॅटस्विंग खूप चांगली आहे, रिफ्लेक्स खूप चांगलं पाहायला मिळालंय आणि हे सर्व तुम्हाला जेव्हा तुम्ही खूप चांगला सराव करता तेव्हा मात्र तुम्हाला हे अवगत होत असतं. क्रिकेट हा खेळ मात्र डेली बेसिसवर जरी तुम्ही खेळता तरी उत्तरोत्तर डेली बेसिसवर तुम्हाला डेव्हलप करणं खूप महत्वाचं आहे. हा खेळ इथं मात्र आकाश साकारतोय. नेट प्रॅक्टिस खूप चांगली केली आहे त्यानं. या वेळेला मात्र इट्स अ ह्यूज हिट. सहज, अगदी सहज त्यानं हा फटका सजवलाय. चेंडू रेंज मध्ये होता, रेंज मध्ये असलेल्या चेंडूला मात्र मी म्हणेन ऋतांशू याच्या डिक्शनरी मध्ये कुठेही माफी नाहीये. या षटकाराला पोहोचवल्यानंतर मात्र सामना इथं खुला करतोय. एकूण धावसंख्या आपल्याला मात्र पोहोचायला पाहायला मिळते ती धावफलकाचं दार इथं मात्र पोहोचते तो 20वर 20 आणि विजयाचं महाद्वार इथं मात्र ओपन केलंय आपल्या संघासाठी. जेव्हा ऋतांशूचा संघ मैदानामध्ये उतरला, अगदी पहिल्या सामन्यामध्ये 3 ते 4 नवीन यंग जनरेशन, नव्या हार्टचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला पंचांकडनं अपील आणि या धावा मात्र मिळतील 2 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22. अजूनही फक्त 6 धावांची गरज आहे. असं पहिल्यांदाच भाकीत केलं होतं की ऋतांशू याच्या आक्रमक पवित्र्याचा जर का विचार केला तर लवकर मॅच फिनिश करण्याचा त्याचा मनसुबा आहे. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा मात्र काढायच्या आहेत त्या म्हणजे 6. जिंकण्यासाठी 28 धावांचं टार्गेट तुमच्या समोर आहे. वहाल हा पाहुणा संघ मात्र पहिल्या सामन्यामध्ये त्यानं मात्र खूप चांगला खेळ साकारला. दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र फलंदाजी थोडी अयशस्वी ठरली. जसा आकाश बाद झाला तदनंतर मात्र थोडा बॅकफुटवर गेला संघ आणि या वेळेला मात्र दोन्ही पंचांमध्ये थोडंसं सल्लामसलत होईल आणि डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. एक यथोचित निर्णय आणि हा व्हाईट बॉल. 1 वॉर्निंग, फर्स्ट चेक. इथे धाव मिळाली 1 एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि एकूण धावसंख्येचा जर का विचार केला तर अजूनही 5 धावांची गरज आहे. ऋतांशू ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ साकारला तो कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवतोय. या वेळेला मात्र पंच केलाय चेंडूला, गॅप साधली गेली आहे आणि अशा प्रकारची फटकेबाजी मात्र मी म्हणेन कोणत्याही प्रकारचा स्कोप नाहीये क्षेत्ररक्षकाला. मॅच इज अबाउट टू फिनिश, 1 to win. क्लिनिकल फिनिश केले आणि या क्लिनिकल फिनिशची गरज आहे. यानंतर मात्र मी आजच्या दिवसाला पूर्णविराम घेईन आणि उद्याच्या दिवसासाठी मात्र तुमच्यासाठी मी नक्कीच रुजू होईन. तत्पूर्वी मात्र मी लगेचच विनंती करेन की या नवी मुंबई परिसरामधील खूप चांगला आवाज, ज्या आवाजात अनुभवाचं प्रतिबिंब उमटतं, सूर्यकांतजी मी विनंती करेन की आपण आपला या येणाऱ्या सामन्याचा मात्र मायक्रोफोनचा आपण ताबा घ्यायचा आहे प्लीज. आणि इथे पुढच्या फेरीमधील प्रवेश निश्चित करतोय तो जुहूगाव संघ आणि जुहूगाव संघाचा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. बाटली फायटर्स जुहूगाव संघ आणि या वेळेला मात्र आगामी लढत नाणेफेक जिंकली ती दिविशा ऐरोली संघानं आणि लगेचच त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या टीम मध्ये मी म्हणेन खूप चांगले मोहरे अजिंक्य असेल, त्यानंतर गणेश करंदे असेल, तदनंतर मात्र प्रतिस्पर्धी संघामध्ये रवी असेल,
त्या संघाचा जर का विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये त्या संघानं प्रतिस्पर्धी 2 संघांवर मात करून मात्र आपला प्रवेश या स्पर्धेमधील निश्चित केलाय. तदनंतर मात्र नॉकआउटची ही स्पर्धा येऊन ठेपते. उत्तरार्धामध्ये आपण पोहोचतोय. अगदी मी म्हणेन या आजच्या दिवसाच्या मी म्हणेन शेवटच्या टप्प्यात अंतिम टप्प्यात पोहोचतोय आणि या अंतिम टप्प्याचा मात्र मी मायक्रोफोनचा ताबा घेण्यासाठी विनंती करेन आमचे सहकारी समालोचक ज्यांच्यासोबत आज मी जोडला गेलोय. सूर्यकांत जी, प्लीज जॉईन द मायक्रोफोन प्लीज. हो मग बोलो ना मागाशी. आताच आपण मॅच पाहिली ऐकली. या मॅचचं धावतं वर्णन आपल्या समोर जो घेऊन आला अर्थातच नितेश भोईर, करावे गावचा सुपुत्र आहे. चांगला आवाज आपल्या समोर आज त्यांनी पेश केला. अर्थातच सकाळपासून उपस्थित होते आणि नक्कीच एक चांगला आवाज, गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. आताच त्यांनी रजा घेतलेली आहे, तर उद्या नक्कीच उपस्थित असतील आपल्या या मैदानामध्ये आणि आपल्यासमोर त्यांचा गोड आवाज उद्या सुद्धा ऐकवण्यात येईल. तत्पूर्वी एक मॅच जी झाली, रंगलेली मॅच होती अर्थातच, परंतु मी असं म्हणेन की वन साइड मॅच झाली. बाटली फायटर्स या संघाने सहजगत्या ही मॅच जिंकली आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. तर या मॅचचा हिरो ठरला रितांशू पाटील. नक्कीच चांगली फलंदाजी सातत्याने